हे बघा, खरं सांगू तर मला अजिबात पटलेलं नाहीये. बाळाच्या येण्याने पप्पांच्या जीवाला कसा काय धोका असेल? उलट आपण भावनाची काळजी घेतली पाहिजे. तिला या सगळ्यामुळे किती त्रास होत असेल. भावना, एक तू या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. चल आपण आज जाऊया. थांब सिद्धू. ए सिद्धिराज, मला हे सगळं पटत नाही. असं म्हणायची हिंमतच कशी झाली रे तुझ्यात? असं काय करतेस आजी तू? ते बाळ अजून जन्मालाही नाही आलंय, त्याच्यामुळे कोणाच्या जीवाला कसा काय धोका असू शकतो? हे बघ सिद्धिराज, ही ज्याच्या त्याच्या कर्माची भोग असतात, शोभ असतात, याची गणित तू मी आपण कुणीही मांडू शकत नाही. समजलं? मग यावर उपाय काय? यावर एकच उपाय आहे. भावनानं बाळाला जन्म द्यायचा नाही. आजी, जन्म द्यायचा नाही म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? हे बघ भावना, संपत माझा मुलगा आहे आणि त्याचा जीव या सगळ्या घरासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तुझं बाळ अजूनही जन्माला आलेलं नाहीये, त्यामुळे मला असं वाटतंय तू वेळीच हे मूल पाडून टाकावंस. आजी काय बोलतेस, तुला कळतंय का? आता कुठे तू भावनाशी चांगला वागायला लागली होतीस आणि लगेच टोकाचं बोलतेस इतकं? मूल पाडायला वगैरे कसं काय सांगू शकतेस तू? हे सिद्धिराज, हे तोंड वर करून तू मला काय विचारतोयस रे? तुझ्या अजून जन्मालाही न आलेल्या बाळासाठी तुला तुझ्या वडिलांचा जीव घालवायचा आहे काय? असं काही होणार नाहीये आजी. पण मी ती जोखीम नाही पत्करू शकत सिद्धिराज. आजी, अहो तुम्ही स्वतः एक आई असून सुद्धा मला माझं मूल पाडायला सांगताय? हे भावना, अगं तुला समजत कसं नाहीये? तू अजून आई नाही झालेलीस. अमरावतीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांचा निषेध व्यक्त केला. नाही खाऊन आहे. अगं बाई, आज तुम्ही घरी कसे काय? का मी घरी थांबलो तरी तुला प्रॉब्लेम आहे? आणि हे काय? केवढ्याने टीव्ही सुरू आहे, केवढा आवाज येतो. बरंची परीक्षा नाही का सुरू? कमी करा तो आवाज. कधी नव्हे तो घरी थांबलोय, टीव्ही पण बघायला देत नाही, करतोय. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही. यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही, यांच्याशी बोलण्यात मोठे अर्थ आहेत. बिल्डरचा फोन? बिल्डरचा फोन म्हणजे आई बाबांनी ठरल्याप्रमाणे जमीन देऊन टाकलेली दिसते. संतोष दळवी, आता तुझ्या अकाउंट मध्ये लवकरच एक रकमी 10 लाख रुपये जमा होणार. शांत हो भावना. काय करतेस तू माझं? का स्वतःच खरं करतेस? काय या घरादाराच्या मुळावरती उठलीस बाई तू? समजत कसं नाहीये? अजून तू आई झालेली नाहीयेस. ज्या मुलाला तू अजून बघितलेलं नाहीयेस, ज्याचं अस्तित्व तुला अजून जाणवलेलं नाही, त्या तुझ्या जन्मालाही न आलेल्या बाळासाठी तू मला माझ्या मुलाचं मरण बघायला लावतेस. तू आई होणं म्हणजे काय असतं हे माहितीये तुला? काय ग हे भावना, या वयामध्ये आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाला मरताना बघणं किती दुर्दैवाची गोष्ट असते हे कळते काय तुला? नाही संपत. मला कळून चुकलं. या घरात माझी काय किंमत आहे? नाही, याला फक्त काय का होईना, याला फक्त आपलं पडलेलं आहे. काय रे बाळांनो, इतकं स्वार्थी कसं काय राहू शकताय रे तुम्ही? कसं काय राहू शकता इतकं स्वार्थी?
नाही नाही ठीक आहे. सिद्धिराज, तू तुझा निर्णय नाही बदलू शकत. हं? तू तुझ्या मुलाला जन्माला घालणारच आहेस. घाल. पण आता मीच परमेश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या संपतच्या ऐवजी माझा जीव घे. हो आजी, कारण मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचं मरण नाही बघू शकत. समजलं? नाही जगायचंय मला. आजी अगं, तुम्ही काय करताय? नाही थांबवायचं मला. नाही जगायचंय मला. सांगून आजी अगं, सिद्धू, हे बघ, आजी चिडली आहे ना आता. तिला जरा शांत होते, मी बघतो तिच्याकडे. तू थांब जरा. हो ना. या अशा निघून का गेल्या? हे सिद्धू आणि भावना घर सोडून जाणार आहेत की नाही? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे हो, पण आजी आजींचा विचार तू नको करूस. मी बोलेन आजीशी. हं? बाळासाठी असं टेन्शन घेणं चांगलं नसतं अगं. ऐक ना, शांत हो, वर जा, आराम करतो खोलीत. मी एक महत्वाचं काम करून आलो. हो